बघा चलो आपण परत मॅक्सिमम आणि मिनिममचे प्रॉब्लेम्स कंटिन्यू करूया. तर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण. डिवाइड 100 into 2 parts such that their product is maximum. प्रॉब्लेम कडे बघा. प्रॉब्लेम काय सांगतोय? डिवाइड 100 into 2 parts such that their product is maximum. आता हा प्रॉब्लेम आपला मॅक्सिमा मिनिमाचा आहे. कसं ओळखायचंय? या प्रॉब्लेम मध्ये कुठला वर्ड आलेला असला बघा मॅक्सिमम, आणि मॅक्सिमम वर्ड आला किंवा मिनिमम वर्ड आला की आपली ती स्टेप्स फॉलो करायचे. 4-5 स्टेप जे सांगितलेत. dy by dx काढायचा, dy by dx ची व्हॅल्यू 0 ठेवायचे, x च्या व्हॅल्यूज काढायच्यात, मग dy by dx2 च्या व्हॅल्यूज काढायच्यात. आलेल्या व्हॅल्यूज त्या dy by dx2 मध्ये ठेवून त्याची मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काढायची. राईट. आता हा प्रॉब्लेम काय सांगतोय? 100 ला 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचे. 100 ला 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचे. कशा पद्धतीने करायचंय? की त्या 2 पार्टचा प्रॉडक्ट कसा आला पाहिजे? मॅक्सिमम आला पाहिजे. 2 पार्टचा प्रॉडक्ट कसा आला पाहिजे? मॅक्सिमम आला पाहिजे. व्हेरी सिंपल. बघा लेट 1 पार्ट 100 च्या 2 पार्ट पैकी एक पार्ट काय कन्सिडर केला आपण? x कन्सिडर केला. एक पार्ट x कन्सिडर केला. दुसरा पार्ट ऑब्वियसली 100 मायनस x होईल, म्हणजेच y होईल. सरळ सरळ म्हणजे अदर पार्ट किंवा सेकंड पार्ट इज इक्वल्स टू y. पण y ची व्हॅल्यू जर पहिला पार्ट x असेल तर सेकंड पार्ट ऑब्वियसली काय असणार आहे? 100 मायनस x. 100 मधून x चा पार्ट जर कॅन्सल केला तर सेकंड पार्ट मिळतो. म्हणजे 100 चे 2 पार्ट x आणि y. एक पार्ट x, दुसरा 100 मायनस x. सिंपल. लक्षात येतं ना? ओके. नाउ लेट. आता इम्पॉर्टंट स्टेप सुरू झाली बघा. लेट कॅपिटल P घेतला आपण. कॅपिटल P कशासाठी घेतला बघा? कॅपिटल P स्टँड्स फॉर प्रॉडक्ट. प्रॉडक्ट पुन्हा कुणाचा प्रॉडक्ट? या 2 पार्टचा प्रॉडक्ट. म्हणजे पुन्हा कुणाचा प्रॉडक्ट असणार आहे? तो x into y चा प्रॉडक्ट असणार आहे. म्हणजे P is equals to x into y. x into what is value of y? 100 minus x. y ची व्हॅल्यू काय आहे? 100 minus x. म्हणजे ही टर्म येणार 100x minus x square. So this is capital P. आता हा झाला प्रॉडक्ट. P is equals to 100x minus x square. आता हा प्रॉडक्ट मॅक्सिमम कधी असेल? जेव्हा याचा डेरिव्हेटिव्ह 0 ठेवायचा, त्याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा, त्याची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली पाहिजे. त्याची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 आली तर प्रॉडक्ट कसा असेल? मॅक्सिमम असेल. त्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आला तर प्रॉडक्ट कसा असेल? मिनिमम असेल. पण आपल्याला मिनिमम नाही, काय पाहिजे? मॅक्सिमम पाहिजे. म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 आला पाहिजे. तर तो फंक्शन किंवा तो प्रॉडक्ट कसा असेल? मॅक्सिमम. म्हणून या प्रॉडक्टचा आता डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तुम्ही घाबरायचं नाहीये. मी p प्रॉडक्ट साठी घेतलंय. आपण जनरली आतापर्यंत काय राहायचं आपलं? y मुळे dy by dx मिळत होता. आता y म्हणजे फंक्शन आहे. फंक्शनच्या ऐवजी आपण आता इथं प्रॉडक्ट आहे म्हणून p कन्सिडर केलंय. p वेगळा काही नाही. p फक्त प्रॉडक्ट साठी. आपण फक्त y च्या ऐवजी p घेतलं, एवढाच चेंज केलाय, बाकी काही चेंज केलं नाही. सो देअरफॉर म्हणजे या प्रॉडक्टचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? dp by dx. dy by dx च्या ऐवजी काय येणार? dp by dx. So d by dx of किती येतं बघा? 100x minus x square. 100x चा डेरिव्हेटिव्ह बघा. 100 कॉन्स्टंट आहे. x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. म्हणजे dp by dx ची व्हॅल्यू येणार 100 minus 2x. So this is value of dp by dx. की झाला dp by dx.
आपल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण dy by dx is equals to 0 ठेवत होतो, आता dp by dx is equals to 0 ठेवायचे. सो राइट, पुट dp by dx is equals to 0. This implies हा 0 म्हणजे कशाची व्हॅल्यू 0, 100 minus 2x ची व्हॅल्यू 0, म्हणजे 100 is equals to 2x. 100 divided by 2 is equals to x, म्हणजे x is equals to 50. x ची व्हॅल्यू किती आली 50, y ची व्हॅल्यू 100 minus 50 म्हणजे परत 50 येतो. पण आपल्याला हा डेरिव्हेटिव्ह मॅक्सिमम प्रॉडक्ट मॅक्सिमम आहे का मिनिमम आहे कळलंय का नाहीये, म्हणजे आलेल्या डेरिव्हेटिव्हचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. म्हणून काय म्हणायचंय, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या, म्हणजे d by dx ऑफ dp by dx. हा जो dp by dx आलाय त्याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतोय, म्हणजे d by dx ऑफ 100 minus 2x. ओके, म्हणजे d by dx ऑफ 100 minus d by dx of 2x. 100 चा डेरिव्हेटिव्ह सिंपल आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 into x चा डेरिव्हेटिव्ह 1. 0 minus 2 into 1 म्हणजे 2. 0 minus 2 आणि 0 minus 2 म्हणजे किती येते व्हॅल्यू -2. -2 म्हणजे हा कसा आहे लेस दॅन 0. कोण लेस दॅन 0? हा d2p divided by dx2. d2p divided by dx2 हा लेस दॅन 0 आहे. तो लेस दॅन 0 असेल, हा जर लेस दॅन 0 असेल तर फंक्शन म्हणजे y म्हणजे इथं p म्हणजे काय आहे प्रॉडक्ट, तर तो प्रॉडक्ट कसा असेल मॅक्सिमम असेल. सो दिस implies at x is equals to 50, d2p divided by dx2 is less than 0. This implies x equals to 50 is maximum point. हा मॅक्सिमम पॉइंट असेल म्हणजे प्रॉडक्ट सुद्धा कसा असेल मॅक्सिमम असणार आहे. therefore product is maximum. Therefore 2 parts of 100 are 100 चे दोन पार्ट सांगा. पहिला पार्ट x is equals to 50, दुसरा पार्ट y is equals to 100 minus x आहे, म्हणजे 100 minus 50 आणि 100 minus 50 म्हणजे 50, म्हणजे x ची व्हॅल्यू 50, y ची व्हॅल्यू 50. therefore काय येतं तुमचे दोन पार्ट्स 100 चे दोन पार्ट काय असतील 50, 50 50 आणि 50. तुम्ही बघा कॅल्सी वरती एक 50 आणि दुसरा 50 असेल तरच हा मॅक्सिमम प्रॉडक्ट येतो 2500, कारण 49 51. बघा जर मी घेतला 100 ला दोन पार्ट मध्ये कन्सिडर केला, एक 1 घेतला दुसरा 99 आणि 1 चं मल्टिप्लिकेशन किती येतं 99च येतं. 99 एक घेतला 2 दुसरा 98 त्याचं मल्टिप्लिकेशन 196, म्हणजे हे मल्टिप्लिकेशन कसं होते वाढत जातो आणि एक स्टेज अशी येते ते दोन्ही पार्ट कसे असतील 50 आणि 50 असतील. ठीक आहे. सो 2 parts of 100 are 50, 50. ते दोन्ही पार्ट कसे आहेत 100 चे 50, 50. प्रॉब्लेम नंबर 2 बघा बरं, ट्राय करा सॉल्व करता येईल का. डिवाइड 80, आता 100 च्या ऐवजी फक्त 80 दिलंय. डिवाइड 80 into 2 parts म्हणजे 80 चे दोन पार्ट करायचे सच दॅट देअर प्रॉडक्ट इज मॅक्सिमम. त्या दोन पार्टचा प्रॉडक्ट कसा आला पाहिजे मॅक्सिमम आला पाहिजे. म्हणजे पहिला पार्ट x कन्सिडर करा, दुसरा पार्ट y कन्सिडर करा. x आणि y, x ची व्हॅल्यू x, y ची व्हॅल्यू 80 minus x येते. दोन्हीचं प्रॉडक्ट x into y
पी कन्सिडर करा प्रॉडक्टसाठी. खूप सिंपल आहे. लेट वन पार्ट किंवा फर्स्ट पार्ट इज इक्वल्स टू एक्स, सेकंड पार्ट इज इक्वल्स टू वाय. म्हणजे वाय ची व्हॅल्यू किती येणार? 80 मायनस एक्स. एक एक्स असेल तर दुसरं 80 मायनस एक्स, राईट. नेक्स्ट पी, पी इज इक्वल्स टू प्रॉडक्ट. आणि प्रॉडक्ट म्हणजे काय आहे? एक्स आणि वाय चं मल्टिप्लिकेशन. दोन आहे, दोन्ही पार्टचं मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट आहे. म्हणजे एक्स इंटू वाय. वाय म्हणजे 80 मायनस एक्स, म्हणजे ही व्हॅल्यू येणार 80x इंटू मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे हा झाला पी. आता हा प्रॉडक्ट, हा पी मॅक्सिमम कधी असेल? व्हेन दिस पी इज मॅक्सिमम. हा पी मॅक्स कधी असेल? कधी असेल हा पी मॅक्स? म्हणजे आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, dp बाय dx काढावा लागेल. आलेला dp बाय dx 0 ठेवून x ची व्हॅल्यू काढावी लागेल आणि नंतर याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल आणि तो लेस दॅन 0 आला तर आपण म्हणू हा पी कसा आहे? मॅक्सिमम आहे. आणि हा जर ग्रेटर दॅन 0 आला तर हा पी कसा असेल? आपला मिनिमम असेल. लक्षात येतं ना? पी मॅक्सिमम कधी असेल आणि पी मिनिमम कधी असेल? तर या वेळी जायचे. म्हणजे आता या पी चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला. सो डिफरन्शिएट with respect to x, dp by dx, d by dx of 80x minus x square. 80 x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. म्हणजे dp by dx ची व्हॅल्यू 80 minus 2x. So this is value of dp by dx. So dp by dx is equals to 80 minus 2x. आता हा dp by dx पुढे चालून काय ठेवावं लागेल? 0. Put dp by dx is equals to 0. तो 0 म्हणजे कशाची व्हॅल्यू 0 आली? 80 minus 2x ची व्हॅल्यू 0 आली. 80 minus 2x 0 म्हणजे 80 is equals to 2x. म्हणजे 80 divided by 2 is equals to x. तो मल्टिप्लिकेशन मला 2 डिव्हिजन मध्ये आला म्हणजे x is equals to 40. x ची व्हॅल्यू किती आली? 40. जर x 40 असेल तर y सुद्धा 40. कारण 80 40 मधून 80 काढा, सॉरी 80 मधून 40 काढा, 40 राहतील. सो अगेन परत एकदा डेरिव्हेटिव्ह. पण अजून प्रॉब्लेम संपलेला नाहीये. आपल्याला हा लेस दॅन 0 आला पाहिजे. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो d by dx of dp by dx. आणि dp by dx ची व्हॅल्यू किती आहे? d by dx of 80 minus 2x. So d by dx of 80 minus d by dx of 2x. 80 चा डेरिव्हेटिव्ह 0. 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 into 1 म्हणजे 0 minus 2 म्हणजे -2. आणि -2 ही व्हॅल्यू कशी आहे? लेस दॅन 0 आहे. 0 पेक्षा छोटा आहे आणि हा 0 पेक्षा छोटा आहे म्हणून 0 पेक्षा छोटा आहे म्हणून काय लिहिता येईल सांगा? at x is equals to 40. This implies d2p divided by dx2 is less than 0. Therefore we get maximum product. We get maximum product. So therefore two parts of 80 are. 80 चे दोन पार्ट सांगा. काय काय आहेत? x is equals to 40, y is equals to 80 minus x म्हणजे 80 minus 40 आणि 80 minus 40 म्हणजे परत 40 म्हणजे y ची व्हॅल्यू 40, x ची व्हॅल्यू 40. So therefore two parts are. काय येतात 80 चे दोन पार्ट? 40, 40 40,
these are the 2 points or these are the 2 parts of 100. बघा 80 चे 2 पार्ट, ते दोन्ही पार्ट 40-40. ठीक आहे, ओके. एक्झाम मध्ये सुद्धा आता एक्झाम फार तर फार 80, 100, 40 हे जे एक्झाम्पल घेतले, फक्त तिथं वर्ड चेंज करणार, फक्त फिगर नंबर चेंज करणार, बाकी प्रोसेस सेम आहे. बघा 100 चे 2 पार्ट क्वेश्चन आला तर तुमचा आन्सर 50,50. 80 चे 2 पार्ट मध्ये डिवाइड करा, त्यांचा प्रॉडक्ट मॅक्सिमम पाहिजे असा क्वेश्चन आला, आन्सर 40,40. 60 चे 2 पार्ट करा की ज्याचे प्रॉडक्ट कसा आला पाहिजे मॅक्सिमम असे आला तर तुमचा आन्सर 30,30. लक्षात येतं, म्हणजे अशा टाईपचे एक्झाम्पल्स जर आले तर त्याचं डायरेक्ट आन्सर काढता येतं. आणि याच टाईप मध्ये अजून एक थोडासा वेगळा आहे, तो वेगळा टाईप बघू आपण. थर्ड एक्झाम्पल बघूया. डिवाइड 30 into 2 parts such that product of one and cube of other is maximum. डेफिनेटली पहिले 2 एक्झाम्पल्स आणि या एक्झाम्पल मध्ये थोडासा फरक आहे. पहिले दोन्ही एक्झाम्पल असे होते की आपल्याला त्या 2 पार्ट मध्ये त्यांना डिवाइड करायचं होतं, त्या नंबरला डिवाइड करायचं होतं 2 पार्ट मध्ये, आणि त्या दोन्हीचा फक्त प्रॉडक्ट बघायचा होता, एक्स आणि वाय. समजा पहिला एक्स घेतला, दुसरा वाय घेतला तर एक्स इंटू वाय. पण इथं आता नुसता प्रॉडक्ट नाहीये, तर तो प्रॉडक्ट कसा आहे, प्रॉडक्ट ऑफ वन अँड, हा वर्ड महत्वाचा आहे, क्यूब ऑफ अदर. म्हणजे एका पार्टचा एक पार्ट असाच कन्सिडर करायचा, समजा एक्स कन्सिडर केला तर वाय कन्सिडर केला तर वाय, तर दुसऱ्याचा क्यूब करायचा आहे. म्हणजे एक्स इंटू वाय क्यूब कन्सिडर करा किंवा एक्स क्यूब इंटू वाय, म्हणजे एकाचा क्यूब केला पाहिजे, दुसऱ्याचं मल्टिप्लिकेशन, आणि हे मल्टिप्लिकेशन कसं आलं पाहिजे, मॅक्सिमम आलं पाहिजे. दिस मल्टिप्लिकेशन इज मॅक्सिमम. बघा सोल्युशन. लेट one part is equals to x, other part किंवा second part is equals to y, आणि y म्हणजे काय लिहिणार, 30 minus x. let p is equals to product. आता इथे एक काळजी घ्यायची, प्रॉडक्ट कसा घ्यायचा आहे, 1 आणि क्यूब ऑफ ऑदर म्हणजे 1, म्हणजे इथं तुम्ही x इंटू वाय क्यूब असा पण घेऊ शकता. ह्याचा क्यूब केला पाहिजे किंवा याचा क्यूब, असं काही आहे का नाही. कुठल्याही एका टर्मचा किंवा एका पार्टचा क्यूब करायचा आहे दुसऱ्यासोबत मल्टिप्लिकेशन, म्हणजे याला असं सुद्धा लिहू शकतो आपण, x क्यूब इंटू वाय असं पण लिहू शकतो. कुठल्याही एका पार्टचा क्यूब करायचा, कारण तिथं सांगितलंय का पहिला पार्ट x आपण दुसरं कन्सिडर करू शकतो, आपण इथं असं कन्सिडर करू शकतो, 1 पार्ट इज इक्वल्स टू y, other part is equals to x, 30 minus y असं पण करता येतं. त्याच्यामुळं हरकत नाहीये. इथं फर्स्ट पार्ट x, सेकंड पार्ट y, x इंटू वाय क्यूब करा. आता हा पार्ट का यूज करायचा नाही, x इंटू वाय क्यूबच्या ऐवजी मी x क्यूब इंटू वाय का घेतलं, कारण तो सुटेबल आहे. बघा आपण कधी कधी आपल्याला एक टास्क दिलेलं असतं, काम करायचं असतं, दोघात जर काम दिलं असेल तर आपण एक काम जे सोपं आहे ते घेतो, थोडंसं डिफिकल्ट आहे ते दुसऱ्याला देतो. अल्टिमेट एम काय आहे की दोघांनी मिळून ते काम करायचं असतं. त्याच्यामुळं इथं तसंच प्रकार आहे, एक्स इंटू वाय क्यूब करा, किंवा इथं माहिती आहे का एक्स पहिला पार्ट आहे, किंवा आपण उगं कन्सिडर केले की पहिला पार्ट एक्स आहे दुसरा पार्ट आहे, कोणताही पार्ट पहिला असू शकतो, कोणताही पार्ट दुसरा असू शकतो. म्हणून एक्स क्यूब इंटू वाय आणि एक्स क्यूब इंटू वाय ची व्हॅल्यू किती आहे, 30 मायनस एक्स आहे. म्हणजे हा पार्ट किती आहे ना, 30 एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब इंटू एक्स म्हणजे एक्स रेज टू पॉवर 4. तर हा झाला तुमचा प्रॉडक्ट.
आता हा प्रॉडक्ट कसा पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे. हा प्रॉडक्ट मॅक्सिमम पाहिजे म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आला पाहिजे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 आला पाहिजे, तर म्हणणार हा प्रॉडक्ट कसा आहे, मॅक्सिमम आहे. सो डिफरन्शिएट with respect to x, right, dp by dx is equals to d by dx of 30x cube minus x raised to power 4. 30x cube चा डेरिव्हेटिव्ह बघा. सो dp by dx is equals to 30 into x cube चा डेरिव्हेटिव्ह किती येतो, 3x square येतो, आणि x raised to 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x cube येतो. याचा डेरिव्हेटिव्ह x raised to 4 चा 4x cube, याचा डेरिव्हेटिव्ह x cube चा 3x square. 30 into 3 म्हणजे किती येतो, 90x square minus 4x cube. So this is what dp by dx. As usual आता आपली पुढची स्टेप काय आहे की आलेला डेरिव्हेटिव्ह 0 ठेवायचा आहे. So put dp divided by dx is equals to 0. This implies 90 into x square minus 4x cube. This value equals to 0, right? म्हणजे त्याला असं लिहिता येतं 90x square is equals to 4x cube, right? म्हणजे याला अजून अरेंज करता येतं 90 divided by 4 is equals to x cube divided by x square. काय केलं नाही, शफल केला. हा 4 लेफ्टला आणला, x square राईटला घेऊन गेलो. 90 divided by 4 किती येतं, 90 by 4 ची व्हॅल्यू किती येते, 22.5, आणि x cube आणि x square म्हणजे याची व्हॅल्यू येते x. So this implies x is equals to 22.5. x ची व्हॅल्यू किती येते, 22.5. आता ही व्हॅल्यू x ची व्हॅल्यू 22.5, ही व्हॅल्यू मॅक्सिमम प्रॉडक्ट देते का मिनिमम प्रॉडक्ट देते, हा डेरिव्हेटिव्ह ठरवणार. म्हणजेच आपल्याला याला आलेल्या डेरिव्हेटिव्हचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या. म्हणजे d by dx of dp by dx is equals to d by dx of 90 into x square minus 4x cube. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे. therefore बघा काय येतो, तो टर्म d2p divided by dx2 is equals to 90 into x square चा डेरिव्हेटिव्ह किती येतो, 90 into x square चा डेरिव्हेटिव्ह 2x minus 4 into x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x square. म्हणजे हा येतो 180x minus 4 into 3 म्हणजे 12x square. 180x minus 12x square. ठीक आहे. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. therefore at x is equals to 22.5 या पॉइंट साठी चेक करायचं आपल्याला हा डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 येतो का ग्रेटर दॅन 0 येतो. 180 into 22.5 minus 12 into 22.5 या टर्मचा स्क्वेअर करा आणि ही व्हॅल्यू सांगा d2t divided by dx2. 180 into 22.5 minus 12 into 22.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. या दोन्ही टर्मची, या दोन्ही नंबर्सची व्हॅल्यू सांगायची. किती येते ते सांगा. 180 into 22.5 minus 12 into 22.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आय थिंक समथिंग
ही व्हॅल्यू अशी येणार बघा, ही व्हॅल्यू येते का चेक करा. आता कॅल्सी नाहीये माझ्याकडे सध्याला, म्हणून ही व्हॅल्यू तुम्ही चेक करून सांगा किती येते. ऑब्विसली ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली पाहिजे किंवा निगेटिव्ह आली पाहिजे, निगेटिव्ह आली पाहिजे आणि निगेटिव्हच येते. ही व्हॅल्यू येते का बघा, निगेटिव्ह आला पाहिजे. किती काय ना हा क्वेश्चन मार्क ठेवतो मी, तुम्ही सांगा मला किती येते ती व्हॅल्यू. हा मायनस निगेटिव्ह येतो आणि निगेटिव्ह आला म्हणजे हा लेस दॅन 0 आले. का निगेटिव्ह येतो मी याचा अंदाज काय लावला, कारण 22.5 चा स्क्वेअर तो खूप मोठा येतो, त्याला 12 ने मल्टिप्लाय आहे आणि 180 गुणिले 22.5 म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मध्ये हा पार्ट मोठा आहे, हा पार्ट मोठा आहे म्हणजे निगेटिव्ह पार्ट मोठा आहे, म्हणजे आन्सर काय येणार, निगेटिव्ह येणार. हे आन्सर निगेटिव्ह येतो म्हणजे ही व्हॅल्यू मायनस आली. मायनस आली म्हणजे 0 पेक्षा छोटी आली, 0 पेक्षा छोटी, म्हणजे प्रॉडक्ट कसा असेल, प्रॉडक्ट इज मॅक्सिमम. प्रॉडक्ट कसा असेल, प्रॉडक्ट इज मॅक्सिमम. देयरफॉर 2 parts of 30 are 2 parts are. So what about first part? X is equals to 22.5, y is equals to 30 minus x म्हणजे 30 minus 22.5 म्हणजे ही व्हॅल्यू येणार 7.5 म्हणजे y ची व्हॅल्यू 7.5 म्हणजे ते दोन पार्ट किती येणार 22.5 आणि 7.5. so these are the 2 points. x ची व्हॅल्यू 22.5 आणि y ची व्हॅल्यू 7.5. ओके, फक्त इथं एकच फक्त गोष्ट लक्षात घ्यायची, एका पार्टचा क्यूब केला पाहिजे, दुसऱ्या पार्टचा सिंपल पार्ट आला पाहिजे. म्हणजे x इंटू वाय क्यूब करा तरी सॉल्व होतो, एक्स क्यूब इंटू वाय करा, कारण एक्स क्यूब इंटू वाय थोडंसं कॅल्क्युलेशन सिंपल जातं म्हणून एक्स क्यूब इंटू वाय केलेलं आहे. तुम्ही एक्स इंटू वाय क्यूब घेऊन सॉल्व केलं तरी चालेल, काही हरकत नाही. प्रॉब्लेमचा आन्सर तेच येणार आहे, म्हणजे आपलं फायनल अल्टिमेट आन्सर 22.5, 7.5 हेच येईल. 30चे 2 पार्ट असे केलेत की त्यांचा एकाचा क्यूब आणि दुसऱ्याचा सिंपल पार्ट तो मॅक्सिमम. ठीक आहे, ओके. तुमच्यासाठी 1-2 असाइनमेंट देतो, 1-2 एक्झाम्पल्स करा. पहिला प्रॉब्लेम जो होता आपला फर्स्ट, त्याच्यामध्ये डिवाइड 60 into 2 parts such that their product is maximum. फर्स्ट सर्कल सेकंड इथं फक्त वर्ड 40 करा, नंबर फक्त 40 करा. आणि तिसरं जे एक्झाम्पल असेल तर हे तिसरं एक्झाम्पल इथं नंबर चेंज करतो, म्हणजे तिसरं एक्झाम्पल डिवाइड 20 into 2 parts so that product of one and cube of other is maximum. म्हणजे इथं 20 पण इथं काय द्यायचंय आपल्याला x क्यूब इंटू वाय द्यायचंय, आणि इथं 40 तर इथं काय द्यायचंय xy. 60 ला काय द्यायचंय xy. म्हणजे आताच सांगतो, पहिल्या प्रॉब्लेमचा आन्सर 30,30, दुसऱ्या प्रॉब्लेमचा आन्सर 20,20 आणि तिसरा पार्ट एकाचा क्यूब आहे आणि याची व्हॅल्यू 12.5 आणि 7.5 येते का चेक करा. चेक आहे 12.5 आणि 7.5 येते का चेक करा. हे तिन्ही एक्झाम्पल्स बघा, ट्राय करा. वी विल स्टॉप हियर.